नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा पार्ट 2 व्हिडिओ आहे आपण शिवजयंतीचा. आणि संकष्टी चतुर्थी पण होती आणि आपल्या सोसायटीत पण शिवजयंतीचा कार्यक्रम होणार होता. तर चतुर्थी पण असल्यामुळे गणपती मंदिर आहे आपल्या सोसायटीमध्ये, तर ती आरती आणि शिवजयंती एक सोबतच साजरी करणार होते. तर त्या निमित्ताने म्हटलं की चला आपण पटपट स्वयंपाक करून घेऊया. माझ्याकडे वेळ खूप कमी होता व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यामध्ये. जरा उशीरच लागला. आणि आता एकीकडे मी काय केलंय, भात आणि डाळ एक 2 कुकरमध्ये लावून घेतलं होतं. आणि आता पीठ मळून घेऊया म्हटलं की म्हणजे भिजल चपात्या करायला. आणि मोदक पण बनवायचे होते आज चतुर्थी असल्यामुळे, तर फ्राय मोदक बनवते मी. तर आता इथं कुकरच्या शिट्ट्या काय चालू झाल्या होत्या, म्हणजे ते हळूहळू होतच होते आता. म्हणजे एक प्रकारे माझं कुकरचं काम झालंच होतं. तर म्हटलं आता भाजीला पण फोडणी देऊन घेऊया. मेथीची भाजी बनवायची होती, पण श्लोकने काय केलं की फ्रीजचं सेटिंग जरा चेंज केलं होतं, तर ती थोडी भाजी जरा पिवळीच पडली. पण मी त्यातली निवडून निवडून घेतली होती. आणि म्हटलं चला आता आज उपवासासाठी मेथी चांगली लागते आणि आवडती पण, त्याच्यामुळे म्हटलं मेथी बनवून घेऊया. मग तेल तेल टाकलं, तेलामध्ये थोडासा लसूण ठेचून टाकायचा, त्याच्यात हिरवी मिरची टाकायची, नंतर जिरं टाकायचं. आणि एकदम कडक फोडणी झाली की मग ती मेथी त्याच्यामध्ये टाकायची. एकदम अशी मस्त फोडणी बसली ना, खूप छान होते मेथीची भाजी. मग त्याच्यानंतर आपण मूग डाळ असते ना, ती थोडा एक 10 मिनिटं अगोदर भिजायला घालायची. त्या मुगाच्या डाळीने पण मेथी खूप छान होते आणि सगळ्यांना आवडती, म्हणून मग मी तशीच बनवते. तर आता मुगाची डाळ मी त्याच्यामध्ये बनवून घेतली होती आणि हलवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालून आपण पालेभाज्या नेहमी झाकून शिजवायच्या. मग त्याच्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात जर आपण उघडी ठेवून भाजी शिजवली ना. पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्व असतं. मग ते झाकून शिजवलं की ते आहे तसंच राहतं. मग त्याच्यामध्ये मी कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. कच्च्या शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं. आणि थोडस भाजी पाणी असलं ना ते ऍड करायचं कूट, मग ते त्याच्याबरोबर भाजलं जातं आणि एकदम अशी छान मेथीची भाजी होऊन जाते. तर आता माझ्या मेथीची भाजी झाली होती आणि मग म्हटलं आता डाळीला पण तडका देऊन घेऊया. डाळ तडका बनवणार होते. मी एकीकडे पातेलं ठेवलं होतं डाळ तडका देण्यासाठी. डाळ तडका देण्यासाठी आपण काही नाही, फक्त लसूण घ्यायचा खुडून, त्याच्यामध्ये बेडगी मिरची टाकायची सुक्की, हिरव्या मिरचीचे 2-3 तुकडे टाकायचे, आधी मोहरी टाकायची, जिरी टाकायची, त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि सुकी मिरचीचा तडका द्यायचा. खूप छान होतं बरं का डाळ तडका, तसं करून बघा तुम्ही. एकदम मस्त अशी डाळ तडका होतो आपला. तर त्याची माझी तयारी चालू झाली होती. म्हटलं चला एकदाच उरकून घेऊया, म्हणजे पटपट पटपट टाइम नाही आपल्याकडे जास्त. तर इथं आता मी मोदकाची तयारी करून घेत होते. तर आपल्याकडं मी गूळ, खोबरं आणि विलायची टाकून खोबरं बारीक करून घेतलं होतं. गुळाचे बनवते आणि आता मोदक बनवायला घेत होते मी. तर अशा प्रकारे लाटी करायची छोटीशी आणि ती लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते आपण जे सारण बनवलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आणि एकदम अशा छोट्या छोट्या कळ्या बारीक अशा करून घ्यायच्या. जेवढे होतील तेवढे, काय 8, 9, 10 होतील तेवढे हळूहळू अलगद हाताने असं एकदम मस्त अशा करून घ्यायच्या. तर हे बघा कशा अशा एकदम, आणि त्याच्यामध्ये अलगद हाताने वरतून असं हळू 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 असं दाबून घ्यायचं. ते खूप छान बनतो मोदक. उकडीचे पण मोदक आपण असेच बनवायचे, फक्त किती उकड असते त्याला थोडा वेळ लागतो, म्हणून ते नाही बनवले मी. हे फ्राय मोदक बनवले. तर हे बघा तिच्या अशी मस्त अशा कळ्या आल्या होत्या ना, त्या कणकीचे होते पण खूप छान अशा कळ्या आल्या होत्या. तर अशा प्रकारे मी सगळे 11 मोदक बनवून घेतले होते. 11च बनवले होते, जास्त नव्हते बनवले. हे बघा आता माझे मोदक बनवून तयार आहेत. तर म्हटलं आता तळून घेऊया. नाही तर मी तळायची तयारी करून घेतली होती, पहिलेच तेल गरम करायला ठेवून दिलं होतं. एक एक प्रकारे असं मी सगळे मोदक तळून घेतले. तर बघा असे किती मस्त दिसत होते. तर माझ्या चपात्या राहिल्या होत्या, तर म्हटलं की चपात्या करून घेऊया. तर अशा प्रकारे मी आता चपात्या करून घेते.
अशा प्रकारे आता माझ्या चपात्या झाल्या आहेत आणि नैवेद्याचं ताट पण झाले स्वामींचं आणि बाप्पांचं. तर मी काढून ठेवलं होतं साईडला आणि किचन ओटा पण साफ करून ठेवलाय. थोडीशी भांडी आहेत आता, ते पण मी स्वच्छ करून घेणार आहे. तर शिवजयंतीची तयारी झाली आहे बघा, या गॅलरीतून दिसतंय किती छान अशी तयारी केली आहे ना. तर खूप छान वाटत होतं आणि नैवेद्य मी ठेवून दिला. नंतर म्हटलं की चंद्रोदय 9:30चा होता, तर म्हटलं की एक खाली जाऊन येते, म्हणजे त्यानंतर मग आरती करून घ्यायला आल्यानंतर. तर मी असं धूप अगरबत्ती वगैरे लावून घेतली होती, दिवाबत्ती झाली आणि मोदक पण मी दाखवले होते आणि स्वामींचा नैवेद्य पण ठेवला होता आणि महाराजांना पण मोदक ठेवला होता मी एक. तर अशा प्रकारे आता मी खाली निघालो होतो, तयारी झाली होती. शिवजयंती असल्यामुळे अशी मी व्हाईट साडी घातली होती आणि माझ्या मुलींनी पण व्हाईट ड्रेस घातला होता. तर हे बघा, संध्याकाळची दिवाबत्ती. ही आमच्या सोसायटीतली बच्चा पार्टी आहे. तर हे सगळे आमच्या सोसायटीमध्ये खूप चिल्ली पिल्ली आहेत बरं का. सगळ्यांचा आवाज आवाज नुसता असतो सोसायटीमध्ये. खेळायला आले ना तर बाहेरचा कुठलाच आवाज येत नाही, फक्त ह्या चिल्ल्या पिल्ल्यांचाच आवाज येत असतो. तर अशा प्रकारे सगळे एक 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 जमत होते आता शिवजयंती साजरी करण्यासाठी. तर आता आरतीची तयारी चालू होणार होती. तर हे आमच्या सोसायटीचे चेअरमन आहेत. खूप छान नियोजन करतात. आमच्या सोसायटीतले कार्यक्रम खूप छान असतात. नियोजन खूप मस्त असतं त्यांचं.
तर अशा प्रकारे छान अशा मस्त उत्साहाने शिवजयंती साजरी झाली. आरती झाली. तर आता हे सर्वांना अशी आरती देऊन देणं चालू होतं. तर अशा प्रकारे खूप छान वाटलं. खाली जमले होते सर्वजण. त्या आमच्या सोसायटीतली महिला मंडळ आहेत सगळ्या. तर असं काय कार्यक्रम असेल की सगळे उत्साहाने खाली येतात आणि असं एकत्र मिळून कार्यक्रम साजरे करतात. कुठलाही कार्यक्रम असू द्या, असे सगळेजण मिळून खाली येतात आणि एकदम असे उत्साहाने सर्व सर्व कार्यक्रम साजरे करतात. होळी असो, शिवजयंती असो, गणेश जयंती असो, गणपती असे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम खूप मस्त असे उत्साहाने होतात. तर अशा प्रकारे खूप छान शिवजयंती साजरी झाली. इथं एकदम असं मजा मस्ती चालू होती. आणि सर्व मुलं इकडे तिकडे असे पसरले होते. तर ते सगळं सर्व मुलांना असं बोलून बोलून म्हणत होते की प्रसाद घ्या. तर मुलं काय ऐकायला तयारच नव्हते. मुलांचं कसं असतं की एकदाच खेळायला गेली की गेलेच. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी शिवजयंती साजरी केली. तुम्हाला आमची शिवजयंती कशी वाटली? आम्ही महिला मंडळाने फोटो व्हिडिओ काढले. ही आमच्या सोसायटीतली गर्ल्स गँग आहे. तर ते इथं असे बसून सर्व एकत्र मिळून नाश्ता करत होते. तर मी त्यांचा व्हिडिओ घेत होते. म्हटलं असू द्या. तर कशी वाटली तुम्हाला आमची शिवजयंती साजरी झालेली? तर हे आमचं ईशान मित्र मंडळ आहे गणपतीचं. खूप छान असे महाराज दिसत होते आणि खूप छान अशी शिवजयंती साजरी केली. आता आम्ही आलो घरी आणि आरती करून घेतली मी पहिली देवाची. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.